काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी 184 करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी
शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुली चौपाळून या भली वरी वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी 184 करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा शिवडेकर आलेली सर्व भाविक मंडळी पाहुणी मंडळी फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आलेली सर्व वारकरी मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गडे दादव कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मी त्याला पुरावा देणार आहे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार नाही एवढी सर्वांनी दक्षता घ्या मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो शिवडेकर श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो महाराज म्हणतात कीर्तन सांग होय अंग हरिरूप महाराज म्हणतात गडे हो माणसाला जिथं हरिरूप होता येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तने एवढ्यावर नाही थांबले ब्रह्मीभूत काया होतसे केतणी भागतरी ऋणी देव ऐसा भागतरी ऋणी ब्रह्मीभूत काया होतसे केतणी भागतरी ऋणी देव भागतरी महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा मग काय निरोपे महाराज आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात ऐका मंदिरात कोणी बोलू नका बरं का आता तिकडं महाराज म्हणतात किती या काळाचा सोसावा वळस किती सहन करावं किती सोसावं या काळाचं का हो तुकाराम महाराज असा काय त्रास या काळाचा महाराज म्हणतात लागला सरिसा पाठोपाठी त्याचा गेन कमी करा महाराज म्हणतात तो काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे मग तुकाराम महाराज म्हणतात गडे हो यदा कदाचित जर काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे ते या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी का ज्या संधीचं आपल्याला सोनं करता येईल का हो तुकाराम महाराज या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर अशी काय संधी आहे का ज्या संधीचं आम्हाला सोनं करता येईल 1 पॉइंट ठेवायचं भाऊ बघ तुकाराम महाराज म्हणतात 184 करा सोडवण 184 योनीची आपल्याला सोडवून करता येईल तुकाराम महाराज म्हणतात आलेल्या साधकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज यदा कदाचित आम्हाला जर या 84 लक्ष योनीची जर सोडवून करता येईल तर त्याच्याकरता पर्याय सांगा त्याच्याकरता उपाय सांगा महाराज म्हणतात एक काम करा रिगाया शरण पांडुरंगा तुम्ही काय करा भगवंताची शरणागती करा बर का हो तुकाराम महाराज
का आग्रह करतात की आम्ही भगवंताची शरणागती करायची? त्याचं कारण तुकोबराय सांगतात. गडे हो, ऐका बरं का शिवडेकर आलेली पाहुणे मंडळी. हा नरदेय नावाचा पिंड आहे. तुकाराम महाराज या नरदेय नावाला एक पिंड उपमा देतात. महाराज म्हणतात उपजल्या पिंडा मरण सांगा. हा नरदेय नावाचा पिंड आईच्या उदरामध्ये वाढायला लागला. महाराज म्हणतात ही मरण तेव्हापासूनच आपल्या सोबत. उपजल्या पिंडा मरण सांगा, मरते उपजते सवेची. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. सिद्धांत कळण्याकरता एक गोड दृष्टांत देतात तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये. काय दृष्टांत आहे असा? ऐका. ही जन्म मृत्यूची माळे बर कशी उपमा दिली, दृष्टांत सांगितलं ऐका. पूर्वीच्या काळी ह्या जुन्या माता मावल्या आडावरती पाणी ओढण्याकरता जायचं. अहिल्याबाईंच्या काळात त्याला बारव म्हणायचं. जायचे ना माय पाणी ओढण्याकरता. त्याला काय म्हणायचं? तो रहाट असायचा, लाकडी मस्त पक्षी नक्षीदार काय सजवलेला, आणि त्याच्यावर त्या माता माऊल्या अशा मस्त पाणी ओढायचे. तसं तुकाराम महाराज म्हणतात ही जन्म मृत्यूचं ही राटाची माळाची आपल्यावाली. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. बर मग ते कसं आहे? माळेचा दृष्टांत देतात. त्या राटाला गाडगेची माळ गुंपलेली तुकोबरायचा. पण एक मडकं पाण्यात गेलं का पाण्याने भरतं, आणि एक पाण्याच्या वरती आलं का रिकामं होतं. पण फिरणं चालू आहे, रिकामं होणं चालू आहे, भरणं चालू आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात शिवडेकर एखादं मडकं असं आहे ते पाण्याच्या वरती येतं आणि फुटल्या जातं. फुटणं म्हणजे त्या माळेचा विषय संपला, ते फिरणं जन्म मृत्यूचे. तसंच आहे महाराज म्हणतात एखादा नरदेय नावाचं मडकं असे जे भगवान परमात्म्याची शरणागती करतं आणि त्याच्या जन्म मृत्यूची यरजार संपते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की वैकुंठवासी आदरणीय दत्तात्रेय शिवराम चव्हाण इह लोकाची यात्रा संपून पूज्यश्री दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. मोठा परिवार आहे. आई आहेत यशोदा नावाची, पत्नी आहेत योगिता नावाची, 2 मुलं आहेत अजिंक्य आणि सार्थक, 3 बहिणी आहेत आशाताई, कविताताई आणि छायाताई. या 3 बहिणी, 3 भाऊ आहेत आणि 2 चुलते आहेत. हा मोठा परिवार. आणि म्हणून निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला. एक पॉइंट कुठे मस्त छान लय गोड. किती दुःख असतं आज त्या परिवाराला विचारा. खर तर आईच्या आधी लेकरानं जाणं हे यशोदा आईच्या जीवनातलं फार मोठं दुःख आहे. आईच्या आधी लेकरानं जाणं का हो? तुकाराम महाराज आईच्या हृदयाची उपमा देतात. काहे आईचं हृदय? महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा विकळ. जिचे पिढे बाळ प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा विकळ. जिचे पिढे बाळ प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा विकळ, प्राण तुझेचा ऐका बरं ऐका. चालता चालता लेकराला ठेस लागला, रक्तबंबाळ झालेला पाय. तुकाराम महाराज म्हणतात त्या लेकरानं आईला आवाज दिला, आई काय रे बाळा? आई माझ्या पायाला ठेस लागली. तुकाराम महाराज म्हणतात ऐका. त्या आईला कळाल्याबरोबर लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईच्या हृदयाला होत असते.
आता मला सांगा ना, यशोदा आईच्या जीवनात एवढी मोठी जखम असं लेकरू डोळ्यात एकच झालं. महाराज म्हणतात आईशी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रिय. मोठा परिवार आहे. या परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे अनिल भाऊ आणि आदरणीय भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग शिव आपल्या परिसराचं भूषण असणारे हरिभक्त परायण भूषण महाराज जाधव श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये असे फार मोठ्या संस्थेचं त्याने नियोजन केलेले आहे. गुरुकुल आहेत. त्या गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मृदंग गायन कीर्तन अशा अनेक गोष्टीचं त्यांच्या गुरुकुलामध्ये असं शिक्षण दिलं जातं. माझी विनंती आपली छोटी बाल गोपाळ लेकरं आपणही त्यांचं ऍडमिशन त्या गुरुकुलामध्ये करूया. आणि जसं मृदंग वाजवतात भूषण महाराज तसं आपल्याही लेकरांनी मृदंग वाजवावा अशी अपेक्षा ठेवून श्री महाराजांच्या गुरुकुलामध्ये आपण प्रवेश करावा. कारण का आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे आणि म्हणून महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण आपल्या या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत वारकरी संप्रदायानं ज्यांना नाशिक रत्न अशी पदवी दिली मध्ये गुरुजी श्री भाऊंना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया. भजन सम्राट हरिभक्तपरायण श्रीरामपूर तालुक्याचं भूषण असणारे अत्यंत गोड आवाज अत्यंत गोड चाली. खरं तर एक जीवाभावाची ही जोड असणारी नवनाथ महाराज आणि शुभम महाराज त्यातले एक शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजवूया. खरं तर भाऊंचा आवाज लपवावा आणि आदरणीय स्वर भास्कर महाराजांचा आवाज ऐकावा. अत्यंत गोड गाणं अत्यंत नम्र स्वभाव आदरणीय भास्कर महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. गावातील पंचकृषीतून आलेली सर्व वारकरी मंडळी माझ्या या छोट्या छोट्या भगिनी सर्वांना दंडवत करतो. वायून आलेले आदरणीय आमचे गणेश दादा माझ्या दादाला दंडवत आहे. शिव बोले साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हाला दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधुराज अण्णा आदरणीय अण्णांना दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. दादांना तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणींना तुम्हाला दंडवत करतो. अखंड स्मरणीय आपल्याला हे कीर्तन रोज आपण युट्यूबला नुसतं सर्च केलं गुरुकुल नावाचं पर्व असं युट्यूब चॅनलचं नाव आहे. आपण ते ओपन जरी केलं युट्यूबला ते आपल्याला नित्याने ऐकायला मिळेल. त्या गुरुकुल पर्वाचे युट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायकराव माझ्या दादालाही दंडवते. आपण टाळी वाजूया मस्तपैकी. एक गरीबाचं लेकरू आहे म्हणून माझी जाता जाता विनंती कधीतरी आपलं लेकरू गरीबाचं लेकरू मोठं व्हावं याच्याकरता तुम्ही एकच काम करा त्या चॅनलला लाईक करा. अजून घंटीचं बटन दाबायला आवाज कळलं तुम्हाला असे बस ऐकूया. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून अजिंक्य दादा आणि सार्थक दादा सार्थक तर फार लहान आहे आता दहावीला जायला लागला. खरं तर बापाचं जाणं तुकोबारांची भाषा सांगतो बरं का शिवडेकर. आदरणीय बारागाव पिंपरीवरून आलेले आदरणीय आमचे संजीव भाऊ अत्यंत प्रेमाचा जिव्हाळा आहे अत्यंत स्नेहाचा जिव्हाळा आहे. अत्यंत वारकरी सेवा म्हणली की त्यांच्या स्वभावातच आहे. आमच्या साहेबराव भाऊंचे फार ते जिवलग मित्र आहेत आणि म्हणून भाऊंना दंडवत करतो. ऐका. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगात निघून गेला की किती दुःख असतं. ऐका आता तुकोबारांचा पहिला पुरावा देतो. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडिले कोराचे ओढे 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 बाप करी जोडिले कोराचे आपुली कुर्बानी वाळ ओढे आपुली कुर्बानी वाळ ओढे एक केला मेरा सीता एक केला मेरा सीता
टाळी वाजवाय भाऊ करता मस्त पैकी. बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळ एका एकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी भार खान. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईन, ऐक. भूषण महाराज मृदंग वाजवण्याकरता लेकूर शिकून आलं म्हणून का लोक लगेच भजनात मृदंग वाजवू देतात का शिवडे. कधी कधी गावात माणसं उठून देतात भजन वाजवा. बडे पण मोठे पण फुकटनेत बर माणसाला दान. आज तर भूषण महाराजांवरती कोणी पैसे उधळले बोल वाजवायला लागले. पण ज्या काळामध्ये शिकून आले त्यावेळेस लगेच लोक भजनात वाजू देते नाही. भाऊसाहेब लोक उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला. लोकांना सोपं वाटतं. गायन शिकून आलं म्हणून लोक लगेच मायकावं म्हणून त्या का चाली. कधी कधी गावातील माणसं माईक बडे पण मोठे पण फुकट येत नाही. पण ऐका ना, भूषण महाराज मृदंग शिकून आले पण परिसरामध्ये जर वडील गेले त्यांचे तर म्हणावं तात्या माझं पोरग लय गोड मृदंग वाजवतो, वाजू देता का हो त्याला एखादी चाल. तो हात पसरवणारा बाप भूषण महाराजांनी त्यांच्या जीवनातला आठवला. हे त्यांच्या जीवनातलं बडेपणे मोठेपण हे त्यांच्याच नाही, हे प्रत्येकाच्या बापाच्या जीवनातलं उदाहरण. पण निस्वार्थ प्रेम करणारा बाप गेली 1 वर्ष झाली निघून गेला. छाया करणारा बाप. एखाद्या झाडाच्या सावलीला गेलं ना का छाया मिळते, बरं वाटतं मस्त छान. पण ते झाड गेलं, तोडलं, सुकलं, संपलं. त्या झाडाच्या जागी जाऊन बस बरं आता काय होत, आता चटके सहन करावं लागतं. तसंच एक कवी 2 ओळीमध्ये लिहितो का, झाड सावलीच गेलं आता केला उन्हासी, झालं रिकामा बाळ, झालं रिकामा बाळ आता चटके उरासी, बाप गेला दूर देसी, बाप गेला दूर देसी, बाप गेला दूर देसी. दाई मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवला, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवला. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती तर मुलीला हक्काचं घर फक्त बापा असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको. एखाद्या दिवशी वडील रागवले, लेकडो आईकडे पळत जातं, आईच्या पदराला धरत, आईला सांगता आई सांग ना ग बाबांना मला मारू नको. असा पहाडासारखा प्रेम करणारा बाप. 1 वर्ष झालं. ऐकूया संकीर्तन 1 तास मस्त पैकी छान. आपल्याला बरोबर 12 वाजता आपल्याला थांबायचंय. 11 वाजले. टेम्परेचर भरपूर आहे आणि म्हणून ऐकूया. इथं जन्म झाला की मरावं लागतं बरं का शिवरे. आता आहे इथं जन्म झाला की मारावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, ज्ञानोबा सांगतात म्हणून ऐकायचं. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पा. इथं भलं करणारे, जन्म देणारे आई वडील आणि संत सोडून आपल्या ज्या जगात कोणी भलं करणार नाही. म्हणून कधी कधी संतांशी बोलून पा. संतांशी बोलले तर बरं वाटेल. का हो महाराज, आम्हाला संतांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल ते नामदेव महाराजांना विचारावं लागेल. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबारांशी बोलून पाहू. ज्ञानोबा सांगतात तिथं जन्म झाला की मारावं लागतं. ज्याच्या ज्याच्या ओवी मुखाला येईल, पाठ असेल त्यानं म्हणत चालत. एखादी ओवी ज्ञानोबरांची आपल्या मुखाला येऊन आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबा सांगतात उपजेते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा सांगतात जे उपजत आहे त्याचा एक न दिवस नाश होणार आहे. जीव
अवतार. इथं यादी सांगितली. कोणाकोणाची यादी आहे? आता जीवापासून यादी चालू करतो. बर बर, आधी मोठ्यापासून यादी चालू करतो. 9 भी मर गए, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी, बड़े काल के फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए 88. मर गई. नंतर यादी आली दशावताराची, 10 भी मर गए. नंतर यादी आली 88,000 ऋषी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गई सहस्र 88. आता ऐका, 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. आता थोडस अलीकडे. पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गई हकीम रोगी. आजा मेला बाबा मेला बाबा मसला गेला. देखत ना तू बंधू थोडी नाही जगाला. देखत ना तू बंधू थोडी नाही जगाला. मेला बाबा मेला बाबा मसला गेला. देखत ना तू बंधू थोडी नाही जगाला. देखत ना तू बंधू थोडी नाही जगाला. सगळी प्रमाणाची लिहिली. एक यादी सांगितली 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. एक यादी. पीर मरे, पैगंबर मर गई जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गई हकीम रोगी. आता पुढची यादी, तिसरी यादी सुरू झाली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो देखत देखत पण तो ही पैसा आगा आधी आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तो ही पैसा देखत देखत ना तो ही पैसा. महाराज म्हणतात अरे आपला आजा गेला. आज्यावर नाही, आपला पंजा सुद्धा एवढ्यावर नाही, आपला बाप सुद्धा गेला. महाराज म्हणतात. पुढची यादी सांगितली तुझी पा. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एक दिवस इथं जाणं, एक दिवस इथं जाणं. म्हणून ऐकूया, मिळालं हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही बर का शिवडेकर. मिळालं हे स्वतःला भाग्य समजा. पावलो कागदाली न्याय नगरे उपाब घडो आले. नगरे उपाब घडो आले. पावलो कागदाली न्याय नगरे उपाब घडो आले. नगरे उपाब घडो आले. मिळालं हे भाग्य समजा. तुकोबराय सांगतात, पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. भाग्य समजा मिळालं, पहिलं भाग्य. नरदे मिळाला बडबाग मानुष तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात. हे जीवन मिळालं. बा मला 5 भाग्य सांगून अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे बरं का. पहिलं भाग्य नरदेय मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय भाग्य या महाराष्ट्राच्या मातीचं ऐकूया आपण. संतांचं प्रमाण खूप गोड आहे.
काय भाग्य या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. पण शिवडेकर आपण खूप भाग्यवान. काहीला 0 किलोमीटर आहे, काहीला 100 किलोमीटर आहे, आपल्याला लई 300 ते 400 किलोमीटर येईल. ऐकूया त्या जागेचा महिमा. वारी जवळ आली. 10 तारखेला निवृत्तीनाथ देवांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. माझी विनंती आहे शिवडेकर, आपल्या गावातील 100 वारकरी तरी निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्याला हजर झाली पाहिजे बरं का. तुम्ही सुद्धा या. 100 महिला तरी संत निवृत्तीनाथ देवांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आलं पाहिजे. इथं सिन्नर जवळच लोणारवाडी ना, लोणारवाडीला निवृत्तीनाथ देवांचा मुक्काम आहे. म्हणजे पहिला त्र्यंबकेश्वरच्या पुढे, नंतर नाशिक, नंतर पळसे आणि नंतर लोणारवाडी. इथे फार मोठी रथाची सजावट असते. यावं निवृत्तीनाथ देवांच्या पालखीचं दर्शन सगळ्या परिवाराने यायचं मस्त. ते झालं की दुसऱ्या दिवशी लगेच सिन्नर मधून निघाली का दापतीला भलं मोठं रिंगण असतं मस्त बघ. त्या रिंगण सोहळ्याला सगळ्यांनी असा आनंद घेत 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 जायचंय आपल्याला. ऐकायचा ना त्या मातीचा महिमा. भाग्य काय अशी त्या मातीचा महिमा. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर आव. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर चला जाऊ तया काया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काया काही भोजन मागाया. हात वरी करा, हात 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 जरा वरी करा मस्त. टाळी वाजूया सर्वांनी. बहुत बढिया. हे चला जाऊ तया काया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काया काही भोजन मागाया. आमच्या भूषण महाराज. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे. राहणारा तिथलं वर्णन केलं. चला जाऊ तया टाया. संत सांगतात म्हणून चला वारीला. काही भोजन मागाय. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. चौथं भाग्य. कारण ही मातीलाही धन्य. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य. जेथे जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. इथं निवृत्तीनाथ देवांचं वास्तव्य या भूमीला. म्हणून या सर्वांनी या. का हो, एकदा वारी आली ना, जो हाडाचा वारकरी असतो ना, त्याचं प्रपंचामध्ये मन लागत नाही. वारी आली ना जवळ, हा महाराज म्हणतात मग त्याला हे सगळं काय आवडत नाही. त्याला येतच संपदा सोहळा नावडे मना.
पंढरीचा जावे पंढरीसी. छोटीशी एक मुलगी वाचली, अख्खा परिवार संपला कोरोनाच्या काळामध्ये. देवानं दिलंय आयुष्य. माझी विनंती तुम्हाला संतांच्या भाषेत, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. श्री गुरु सारिका आस्था पाठी. नुसते कीर्तन ऐकू नका. आपल्या जीवनातलं बदल लय महत्वाचं आहे. नाही तर काय असे हजार कीर्तनकार आपण उघडू ऐकू मरून जरी गेलो तर बदल नसेल तर काय मजा आहे आपल्या जीवनाला. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. हे मस्तक संतांच्या शनीश्वराच्या मारुतीरायाच्या चरणावर ठेवा आणि सांगा आम्ही आजपासून गुरु करू. आजपासून आम्ही गळ्यामध्ये माळ घालू. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. संतांच्या भाषेत विनंती संतांची आपल्याला गळ्यात माळ घाला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकोबरायचा आग्रह आहे आपल्याला. बरं, तुकोबरायांचा आग्रह नुसता गुरु करावा, नुसता माळ घालावा. अरे आपण भगवत साधना असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. का हो, ती भगवत साधना कशी करायची? महाराज म्हणतात तुका म्हणे ती भजन प्रमाण काय तोरपण जाळावे. त्या जीवनामध्ये भगवत साधना असावी. का हो, एक दिवस इथं जगाचा निरोप घ्यायचा. आलोय ना आपण. बरं, आपल्या येण्याला 3 कारण आहे. खरं तर येणारे 3 घटके भाऊ, जीव, संत आणि देव. 3 कार्य भिन्न भिन्न आहे. कार्य नाही, 3 प्रारब्ध सुद्धा भिन्न भिन्न आहे. जीवाचं प्रारब्ध वेगळं आहे, संतांचं वेगळं आहे येणं, आणि देवाचं वेगळं आहे. जीवाचं अनिच्छा प्रारब्ध, देवाचं परेच्छा प्रारब्ध, आणि संतांचं सोयीच्या प्रारब्ध. हा, आता ऐका, मी सगळे सांगतो बरोबर क्रमाक्रमाने. एक, जीवाचं प्रारब्ध आहे अनिच्छा. जन्म झाला, मरा वाटतं का आपल्याला अनिल भाऊ? पण मरण येतं, ही अनिच्छा प्रारब्ध. त्याची इच्छा नसताना मरण येतं त्याला. हे जीवाचं अनिच्छा प्रारब्ध. बरं, मेलो का जन्माला यायचे 3 कारणे आपल्याला. पाठील मागच्या जन्मात राहिलेले कर्म 1, पाठील मागच्या जन्मात केलेलं पाप 2, आणि पाठील मागच्या जन्मातली राहिलेली वासना हे 3. आता जन्म घेणे लागे वासनेचे जगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेचे जगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. 3 प्रमाण आहे बरं का. आता ऐका. एक, पाठील मागच्या जन्मातली राहिलेली वासना. जन्म घेणे लागे, भावनीजी प्रमाण दिलं, वासनेच्या संगे. वासना किती अवघड आहे हे साधं उदाहरण पाहिल्यापेक्षा. जडभरी तर राजा हरणी गरबा गेला, अंग आला तो घातला वासने. अशा अनेकांची वासना शिल्लक राहिली. त्या वासनेमुळे जन्माला आलो आपण बरं का. पहिली गोष्ट, पाठील मागच्या जन्मातली राहिलेली वासना. बर, पाठील मागच्या जन्मातलं केलेलं पाप, त्या पापाचा जाप देण्याकरता जन्मा येणे घडी पातकाची मूळ आणि संचिताची फळ आपुलिया. पाठील मागच्या जन्मातली वासना, पाप. आता कर्म केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले अत्यंत जीवाचा जीवलक्षक आमचा अंकित दादा या ठिकाणी उपस्थित झाला. जरा स्टेटस लेट पाहिला असेल म्हणून उशीर झाला. आपण टाळी वाजूया मस्त बाकी. काय त्या लेकराला वेळ लागला अनिल भाऊ. 1 वर्षाचा, अजून 1 वर्ष सुद्धा झालं ना. पण असंही मला तरुण फार आवडतो. म्हणजे की म्हातारी आवडत नाही असं नाही. महाराज, अरे आपल्याला आवडत असेल. अक्रूर महाराजांनी काल्याचं कीर्तनच सांगितलं, माझं नाव साखरी म्हणे, पण हा श्रावण महाराज साखरीपेक्षा गोडी म्हणे. ऐकूया. मला जीवलग मित्र परिवार यारे यारे लहान थोर याती बलती नारी न करावा विचार न लगे चिंता कवनाची. कधी कधी
म्हातारी माणसं म्हणत असतात महाराज तुम्ही नुसतं पोरं घेऊन फिरतात त्यांना माळी घाला. हे बघा आता आमचा गणेश दादा आहे ना हा 2 दिवसापूर्वी माळ घालायलाच विसापूरला आला होता. पण असं 2 दिवसापूर्वी माळ घातली त्याची काय श्रद्धा. बरं एक कीर्तन असलं का तो सोडित नाही मस्त बाकी हजार असतात बिचारे. वा त्याने आपण कोण आहे आपण कोण गुरुची उपमा घेणार आहे. आपल्या निमित्तानं आपण निमित्त आहे पण हे ज्ञानोबराय तुकोबरायचे होतात हा फार मोठा आनंद आहे आपल्या जीवनात. बस इथं ज्ञानोबरायचं तुकोबरायचं झालं की इथं जीवनात आनंदाचा आनंद आहे. चला जन्माला येण्याची कारण पहिली वासना दुसरं पाप. मी तिन्ही करता 3 प्रमाण जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत संजीव भाऊ. दुसरं पाप जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. आता तिसरं कर्म पाठीमागच्या जन्मातलं केले कर्म झाले त्याची भोगा. आता ज्ञानोबरांचा एक पुरावा नाथबाबांचा पुरावा झाला ना आता ज्ञानोबरांचा एक पुरावा. आगा कर्मीचे उरावे तीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे म्हणून जीवाचे अनिच्छा प्रारब्ध. बर देवाचं परीक्षा प्रारब्ध म्हणजे देवाला आणावं लागतं. अनिलाही रूपाबळी करुणी कळे हरिदासी. बर 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 देवाचं इथं येण्याचं काय कारण आहे. जरी परीक्षा प्रारब्ध असेल त्याला आणावं लागतं पण इथं आले देवाचं कार्य धर्म रक्षावया अवतार केसी धर्म रक्षावया अवतार केसी रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना भक्तारागी पायापासून दुर्जनाशी. देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे जीवाचं अनिच्छा प्रारब्ध आहे पण संतांचं हे सोयीच्या प्रारब्ध आहे. सोयीचेनं येणं आणि सोयीचेनं जाणं. ज्ञानोबराय पंढरपुरात गेले सांगितलं देवा आता समाधी घ्यावं वाटते. देवानं सांगितलं फक्त 15 दिवस आम्ही स्वतः येणार. समाधी घ्यायची पंढरपुराला नाही तीर्थक्षेत्र आळंदीला. अष्टमीपासूनच उत्सव सुरू झाला. अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी समाधी सोहळ्याचा दिवस उजाडला. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही जातो ज्ञानेश्वर पैसा. सोयीच्या प्रारब्ध झालं पाहो. ज्ञानोबराने समाधी घेतली सोयीच्छेनं. येणंही सोयीच्छेच आणि जाणंही सोयीचे. नामामणी आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी. दुसरं उदाहरण सांगतो. नाथ महाराजांनी देह ठेवायचं ठरवलं. बाबर देह ठेवायचं ठरवलं. निघाली अंतयात्रा. भर चौकात अंतयात्रा आली आणि एका आजीची नाथ पहिल्याच मुलाला सासरी चालली होती. ती वाटी लावण्याकरता बस स्टॉपला गेली होती बस स्टँडला आणि तेवढ्या ती अंतयात्रा दिसली नाथ महाराजांची. काय त्या म्हातारीच्या डोक्यात आलं. ती म्हणी माझी खाशी खुशीची नाथ पहिल्यांदा सासरी चालली या नाथ महाराजांना आजच मारायचा दिवस सापडला का म्हणे. असं नाथ महाराजाला कळलं शिवडेकर. नाथ महाराज उठून बसली तिरडीवर. खांदेकराला सांगितलं तिरडी खाली ठेव. खांदेकरी म्हणे झालं काय मग अचानक. त्या आजीकडे गेली आणि त्या आजीला सांगितले ए आजी जाऊ दे ग बाई तुझी खाशी खुशीचे नात नांदायला. बाई मी आजच मिळलो पाहिजे असं काय मी नंतर जाईल. जाऊ दे तू नाच जाऊ दे. दुसरी षष्टी आली परत देह ठेवायचं ठरवलं पण खांदेकरेन या बाबांना आम्ही ठरवलं ए काय कुजबुज करू नका म्हणे. काय कुजबुज केलं का नाथ महाराज उठून बसवतो म्हणे. देह ठेवला. शांत चालली होती कोण खांदेकरी पण एका बाबा माझा उठलं दुखणं
तो भाऊ म्हणे का रे काय ना महाराज सगळ्या लोकांना बोलवायचे पण आपल्याला कधी जेवायला आग्रह बोलवलं नाही. नाही बोलवलं पण आपल्याच खांद्यावर चालला ना म्हणे. ऐकलं नाथ बाबानं लगेच उठून बसली. काहीच्या मांड्या थरथर करायला लागल्या. एक म्हणलं होतं तुला म्हणलो होतो काही उच्यापच्या करू नको. बसले ना ते उठून आता खांद्या करायला सांगितलं भाऊ. बरं त्या काळात ते आणता येत होते. आताच्या काळात ते असले अनिल भाऊ जर आता एखादं उठून बसलं अहो खांदेकरी गाडग्यावाल्याच्या पुढे पळतील. अहो खांदेकरायचं झालं पण जे पदरानं छाया घालणारी तिथं काय त्या काळाची अंतयात्रा. आता ऐका सांगितलं बाबा मी आजच सोयीच्या प्रारब्ध सांगतो बरं की मी आजच गेलो पाहिजे असं काही नाही. मी नंतर जाईल काय टेन्शन घेऊ नका. मी तुमच्याच खांद्यावर गेलो पाहिजे असं काही आग्रह नाही. आणि मग तिसरी शिष्ट आता देह ठेवायचं ठरलं पण आता खांद्यावर नाही जायचं कोणाच्या. निघाली भजन करत करत गंगेच्या तीरावर गोदावरीच्या. ही गोदावरी गेली ना जल समाधी घ्यायची. गुडघ्यापर्यंत पाणी आलं जलमय शरीर होत चाललं. असं करता करता पूर्ण देह पाण्यामध्ये. मस्त तुळशीचा हार आला कमळाचं फुल आहे त्याच्यावरती. आजही नाथ महाराजांची समाधी ही जलसमाधी. माझा मुद्दा संपला काय. संतांचं प्रारब्ध हे सोयीच्या प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेने येणं आणि एक दिवस स्वतःच्या इच्छेनं जाणं. येणं फक्त आपल्या करताय येणं. आपण भजन करावं आपण काळाच्या तावडीतून सुटावं. आपण भजन करून मुक्त अवस्थेला प्राप्त हा संताचा येतोय. नाही तर संताला येण्याची गरजच नाही. हा संतांनी एक 4 प्रमाण सांगतो मी तुम्हाला. आता पहा संत स्वतःहून येतात त्याच्याकरता तुम्हाला 4 प्रमाण. पहिला प्रमाण आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आपल्याला यावं लागतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात नाही आम्ही आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एक आलो. आता दुसरं प्रमाण महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आलो हे तुकारनाशी. आम्ही वैकुंठवासी. आलो हे तुकारनाशी. बोलणे जरुसी साचा बाबा मरताय. साचा बाबा झाडू संतांचे मार्गे आयुराणी भरले जगे. झाडू संतांचे मार्गे आयुराणी भरले जगे. आम्ही आलो म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो म्हणतात महाराज. 2 प्रमाण. तिसरं प्रमाण नंतर बाकीचे तुम्ही पाहून घ्या घरी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आलो उजळावया. आलो बाटा खरा खोट निवाडा. खरा खोट निवाडा. खरा खोट निवाडा. उजळावया आलो बाटा खरा खोट निवाडा. खरा खोट निवाडा. खरा खोट निवाडा. आम्ही आलो महाराज स्वतःच्या इच्छेनं येणं आणि स्वतःच्या इच्छेनं जाणं म्हणजे स्वतः निळो भरायचा एक पुरावा आहे. पहा महाराज म्हणतात संत सोयीचे नाही. अहो देवानं पाठवावं. प्रयाण काळे देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. करीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. करीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजनामा गेले. मानव देह घेऊन निजनामा गेले.
प्रयाण काळी म्हणून जास्त सकळ पुसोणी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया एक आहे शिष्यांचा पुरावा निळो मारायचा. अहो एक पुरावा आहे ज्या काळामध्ये कट्टर वैर असणारे रामेश्वर भट्ट, पण त्यांनी सुद्धा म्हणावं मने सकाळापासून गेला तो विमानी बैसोनिया प्रयाण काळी देवे विमान पाठविले. संतांचं येणं सोयेच्छेनं जाणंही सोयेच्छेनं, फक्त आपण भजन करावं. का हो या अभंगातच कळलं का तुकाराम महाराज म्हणतात काळाचा धाक, काळाचा धाक. साधकांनी प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज काय या काळाचा धाक? आधी आपण धाक विचारू आणि मग पुढचं उत्तर देऊ. काय काळाचा धाक? किती तुकाराम महाराज म्हणतात किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी, पण काळाचा धाका आपल्याला आहे, संताला नाही. अहो सोयीच्छेनं येणं आणि सोयीच्छेनं जाणं. आता पहा काळाचा धाक संताला कसा नाही. यमदरबारामध्ये चर्चा सुरू झाली यमाच्या दरबारात. ए यमराजांनो, पण ज्या गावाला नामधारक राहतात, ज्या गावाला तुकाराम महाराज राहतात, नका जाऊ तर या गावा नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवाला सुद्धा जायचं नाही. नाही बरोबर बरोबर. का हो नुसतं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता बर एवढंच नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसी. बरोबर बरोबर. अजून महाराज म्हणतो जो जगाला खाणारा काळे जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला. म्हणजे काळाचा दाग संताला नाही, काळाचा दाग आपल्याला आहे. तो कधी गाठ घेईल सांगता येत नाही. एवढा दृष्टांत सांगतो, तिकडे लगेच सांगितलं बाबा तेवढा पिंगळा मग एवढा सिद्धांत दृष्टांत पाहिजे, शिवेला पूर्ण विराम द्यायचा. फक्त लक्षपूर्वक ऐका, ऐका बरं का. काळ कधी आपली गाठ घेईल सांगता येत नाही.
हे आपल्या करताय लागला सरीचा. आता बाबर का लागला सरीचा पाठोपाठी कशाला म्हणा. एका गावामध्ये विद्वान ब्राह्मण राहत होते. भरपूर अभ्यास होता. जवळच एक राजाचं नगर होतं. त्यांना असं वाटलं त्या नगरीमध्ये राहणारे अनेक प्रजा होते, आपला अभ्यास त्यांना द्यावा या हेतून ते निघाले पायी प्रवास. ऐका बरं का, लागला सरीचा पाठोपाठी निघाले ती गुरुजी. पण जाता जाता जरा झाडी लागली. झाडीचा रसा लागला आणि गुरुजींच्या पुढे एक सदग्रस्त चाललेला होता. पण अचानक घोड्यांच्या टापाचा आवाज यायला लागला भाऊसाहेब. अचानक म्हणून गुरुजीनं पाठीमाग ओळून पाहिला. ऐका ऐका ऐका, तर नुसती डोळ्याला धुळत दिसत होती. गुरुजीला असं वाटलं समोरच्या माणसाला सावध करावं. ए राजा, अरे काही वेगानं घोडा येतोय, तू रस्त्याच्या बाजूला हो असा वळून सांगणार. तेवढ्यात तो घोडा गुरुजीच्या पुढे गेला आणि त्याचा वाघ झाला. काय झाला? बोला बोला आता बोला बरं का, मग खूप गोड बोला. म्हणजे तुम्हाला ही तार तुटू नका देऊ, म्हणजे नाही तर लक्षात येणार नाही आपल्या. पा आधी काय होता, बोला बोला जरा मोठं, मला ऐकू येत नाही. ऐकू म्हणजे मी का बाहेर नाही, पण जरा अंतर आपलंय म्हणून ऐका. आधी का आता घोडा, घोड्याचा काय झाला वाघ. आता ऐका, त्या गुरुजीचं लक्ष होतं आता हा वाघ जाईल कोण्या दिशेला. अनिल भाऊ समोर माणूस चाललेला होता, वाघ चालत चालत गेला आणि त्या माणसाला खाऊन टाकलं. पण आता अजून गुरुजीचं लक्ष होतं. गुरुजी समोरच्याला खाल्ला, आता तो कुणाकडे, तो गुरुजीकडेच फिरला. गुरुजी समोर आला आणि नतमस्तक झाला आणि त्याचा काळा कुट्ट माणूस झाला. काय झाला? आधी काय होता, गेलं वांगेत घोडा. हा घोडा असा, घोड्याचा काय झाला वाघ, वाघाचा काय झाला काळा कुट्ट माणूस. लागला सरीचा पाठोपाठी सांगतो बरं का, आता ऐका. आणि मग गुरुजीने विचारलं कोण आहे तू? गुरुजी मला काळ म्हणतात. काळ. समोरच्याच आयुष्य संपलेलं होतं, मी त्याला घेण्याकरता आलेलो. बर 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 बर. अरे मग तू मला का घेऊन गेला नाही? त्याचं कारण असं आहे, तुमचं आज यादीत नाव नाही. काय बोलले? यादीत नाव नाही. आणि मग तुम्हाला दंडवत का केला? तुम्ही विद्वान आहात म्हणून. विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला सगळ्या जगी पूजल्या जातात. बर 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 बर. पण आता असं आहे ना, काळाचा दाखवा आला नाही, मरण कोण आवडत. मग गुरुजीने म्हणायला पाहिलं तुला, तुम्हाला घेऊन चाल असं नाही म्हणले. मग का रे, तुम्हाला कधी घ्यायला येणार आहे? कोण म्हणतो? गुरुजी. गुरुजी कोणाला? काळाला. गुरुजी असतं तुमचं यादीत नाव नाही, माझा फेरा असतो. म्हणजे मी बरोबर शिन्नरला उतरतो, घाट सोडला का बरोबर इथं फाट्यावर येतो. शिवरे शिवडे, शिवडेवरून पुढं टाकीत, टाकीतवरून गोटी, गोटीवरून नाशिक राहला का बरोबर संध्याकाळी शिन्नरला आज बरोबर. अरे पण ते तू कधी नाही नाही मला सांगताच येणार नाही ना, सकाळी नाव मिळत असतं म्हणजे. पण गुरुजी जाता जाता एक तुम्हाला हिताचा सल्ला देऊन जातो म्हणे. कोण म्हणे? बोला बोला बोला. काळ म्हणे. कोणाला? गुरुजीला. गुरुजी मला निघायचंय. मला पण मग सांग ना, तुम्हाला पाण्यापासून धोका आहे असं म्हणलं, गायब झालं ते काळ. आता पाण्यापासून धोका म्हणले गुरुजीला धाक पडला ना. गुरुजी झोपेतून उठले, आंघोळीची वेळ झाली. 5 बकेट लागायचे गुरुजीला. किती 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 आंघोळीला. पण पाण्याचा धाक म्हणले एका बिसलेरी नाही का, त्याच्यात आंघोळ करायला लागले. पाण्याचा धाक ना. बरोबर बिसलेरी. हा बरोबर जेवायला बसले गुरुजी. 5 ग्लास लागायचे. कशाची? पाण्याची. पाण्याची. हा ग्लास लक्षात आले तुमच्या वेळेला. पाण्याची. पाण्याची. पण अतिशक्ती झाली आता. चमच्यानं गुरुजी पाणी प्यायला लागले. कारण पाण्यापासून काय धोका. धोका सांगितलं ना. तीर्थयात्रा करायची होती जीवनात गुरुजीला, ते बंद करून टाकलं. कारण तुम्ही तीर्थयात्रेला गेले ना, नुसते समुद्र गंगाच लागा द्या, त्याच्याशिवाय काय नाही आपल्याला तिकडे गेले. तीर्थयात्रा बंद. घडला असं, जवळच राजाचं नगर राहणार, त्याची मुलगी लग्नाच्या वेळेत आली. गुरुजीकडेच गेले ते पाहायला. आता आहे राजा म्हणे, गुरुजी आपल्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला जेव्हा लागेल, भले तुम्ही 2 लाख रुपये घ्या लग्न लावायचे. किती? पण मुलीच्या लग्नाला यावं. कुठे यायचं? काय नाही म्हणले, नाशिक जवळ आहे गंगा लागायची. गंगा? राजे साहेब तुम्ही 10 लाख रुपये दिले तरी मी तुमच्या पुरीच्या लग्नाला येणार नाही. का हो? मला पाण्यापासून धोका आहे, त्याच्यामुळे मी येणार नाही. आता तो राजा बोले, बोला बोला दल आले. राजाने सांगितलं, गुरुजी काळजी कशाला करता, आपण उड्डाण पूल बनवू. हा मग येतो आणि निघाला प्रवास. आता सुरू झाला, जायचं ना. आता जुन्या काळातलं बरं आहे.
घडलं असं नाशिक रोडचं पुढंच राहिलं. मग इकडं फाट्यावर गेला. कोणता फाटा आहे पुढं? हा 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 आणि अजून त्याच्या पुढं नाशिकच्या अलीकडे गाव लागत ना. हा बघूर जवळच एक नगर लागलं. दृष्टांत करता लक्ष दिलं बरं. सिद्धांत ऐकायचं ना आपलं. लागला तरी त्या बघूर गावाला छोटस नगर. त्या नगरामध्ये राहणारा राजा आणि त्या राजानं नवस केलेला होता आणि त्याचा नवस पूर्ण झालेला होता आणि त्याला शुद्ध ब्राह्मणाला हत्तीच्या वजन एवढं सोनं द्यायचं होतं. किती 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 हत्तीच्या वजन एवढं. ते राजाला कळलं आपल्या गावामध्ये गुरुजीचा मुक्काम आहे म्हणून ब्राह्मणाचा. प्रधानजीला पाठवलं जा गुरुजीला म्हणा बोलवणं केलं. गुरुजी राम 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 राम. आमच्या राजानं नवस केलेला नवस पूर्ण झालेला आहे आणि आमच्या राजाचं म्हणणं असं आहे की तुम्हाला हत्तीच्या वजन एवढं सोनं द्यायचंय. किती? गुरुजीचे डोळेच पांढरे झाले. हत्ती 2 लाख घ्यायचं आणि गंगा लागणार ते कुठं ना सांग राजाला म्हणून येतो म्हणून. ते प्रधानजी पुढं निघालं पण ते गुरुजीच्या नंतर ध्यानात आलं. ए प्रधानजी थांब. अरे पण सोनं घ्यायला यायचंय पण कुठे यावं लागेल? काय नाही म्हणजे सोनं घ्यायचंय असेल तर तुम्हाला नदीवर यावं लागेल. नदी लक्षात आली का? आली. ए सांग तुझ्या राजाला 10 हत्तीच्या वजन एवढं सोनं दिलं तरी येणार. राजे साहेब गुरुजी येत नाही. आता राजाच गेला. बाबर का लागला सर आता पटपट चालायचं. 15 मिनिटं शिल्लक राहिले आपल्याला. राजाच गेला. गुरुजी राम 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 राम. अहो मी नवस केलेला नवस पूर्ण झालेला आहे. मला हत्तीच्या वजन एवढं सोनं दान. अहो येणार होतो पण तुमचा तो नगाट प्रधान म्हणजे तो म्हणजे सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला नदी यावं लागेल. राजे तुम्हाला माहिती का मी जर आज नदी आला तुम्ही कायमचाच नदी येऊ जाईल. कायमची नदी ध्यानात आली. राजाने सांगितलं गुरुजी अहो तुम्ही पाण्यात येऊच नका ना पण मला जे सोनं अर्पण करायचं दान त्याची प्रक्रिया आहे काय? हत्तीच्या वजन एवढं सोनं दान करायचं म्हणजे आधी मला नाव पाण्यात घालावं लागेल. गुरुजी म्हणले करय करय करय. गुरुजी हत्तीच्या वजनानं जेवढी नाव दबेल पाण्यात तिथं काय करावं लागेल अशी परत हत्ती नावेतून आणि मग सोनं. आलेच गुरुजी म्हणा. आले येतील तुमच्या लक्षात. पुढं फक्त ऐका आता. आले गुरुजी नदी ते सगळं झालं मोजमाप झालं. गुरुजी राजाला सांगितलं गुरुजी थोडस पाण्याजवळ आहे आता. अहो राजे तुम्हाला माहिती आहे ना मला पाण्यापासून काय. राजानं सांगितलं काळजी कशा करता सैन्य कमी का? इकडून 100 आणि या बाजूने 100. गुरुजी म्हणजे काय धाकणे आलेच आता गुरुजी पाण्यात. ऐका आता सिद्धांत लागला सरीचा. गुरुजी असे थोडेस पाण्यात आलेच पाय बुडले पंजेच. आणि आता राजा काय करणार होता बोला ना. सोनं. आता राजा सोनं दान करणार तेवढ्यात राजाचा काळा कुट्ट माणूस झाला आणि मग तिथे राजा म्हणे गुरुजी राम राम. गुरुजी म्हणे अरे आता तू राजा होता ना मग काळ झाला कसा? तो काळ म्हणे गुरुजी आपली एक दिवस भेट झाली होती तुम्हाला आठवतं का चांगला? म्हणे हा. म्हणे मग तेव्हा काय होतो घोडा. गुरुजी नंतर मी घोड्याचा काय झालो? गुरुजी मला जर घोडाही होता येतोय घोड्याचा वाघही होता येतोय मग गुरुजी मला का राज होणं मागे का हो? गुरुजी लागला सरीसा पाठोपाठ लागला सरीसा पाठोपाठ लागला सरीसा पाठोपाठ. काळाचा धागा आपल्याला आहे म्हणून महाराज म्हणतात मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी सोड आहे. काय हो? लक्ष 84ची करा सोडवण. लक्ष 84ची करा सोडवण. लक्ष 84ची करा सोडवण. 84ची करा सोडवण. गाया शरण पांडुरंगा रे गाया शरण पांडुरंगा. लक्ष 84ची करा सोडवण. लक्ष 84ची करा सोडवण. पांडुरंगा रे गाया शरण पांडुरंगा. लक्ष 84ची करा सोडवण. 84ची करा सोडवण. टाळी वाजव एकदा भास्कर महाराजांकरता. लक्ष 84ची करा सोडवण. काय करावं रे गाया शरण पांडुरंगा. काय करा भगवंताची शरणागती करा.
आता भगवंताची शरण, आता तुकोपर्यंत दुसरा अभंग सांगतो. मनावणी शरण जावे सर्व भावे तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या अनंत नामाने नटलेला आहे, अनंत अवतार धारण केलेले. का हो तुकाराम महाराज, तुम्ही स्वतःच्या मनानं सांगता तर दुसऱ्याच ऐकून नाही. नाही, तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो हा उतरील पार. म्हणून एक काम करा, मनवणी शरण जावे सर्व भावे देवाशी. देवाला शरण जाणं म्हणजे त्याचं भजन करणं. काय भजन आहे? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी. तुकोबार आहे, संतत आहे. नरदे नावाचा पिंड आहे, आईच्या उदरामध्ये वाढायला लागलं. हे मरण तेव्हापासूनच सोबत आहे. महाराज म्हणतात नव्हे, जन्माले बाळ त्याची वाट पाही काळ. महाराज म्हणतात मग आपल्या जीवनात हे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हे जर नष्ट करायचं असेल, का म्हणे माळ गुंतली राठी गाडग्याची सुटी फुटली. या भगवंताची शरणागती करणं हाच एक पर्याय. म्हणून विनंती आपल्याला, नसेल गुरु तर गुरु करा, नसेल गळ्यात माळ तर माळ घालून घ्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, जीवनात भगवत साधना असावी. हे नाम घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये हे नाम इथं सोडवणार आहे, इथं उद्धार करणार आहे. महाराज म्हणतात कलियुगी उद्धार हरीच्या नामी. इथं नामानेच उद्धार होईल. भगवत साधना असावी, वारी असावी. का हो महाराज, आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही भगवत साधना केली, आमचं काय जाणार आहे? संत सांगतात गडे हो, तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे? मार्गदा उनी गेली आधी. संताच्या हृदयाची दया आहे, दयानिधी संत. का हो, संतांचं सांगणं आपल्या भल्या करत आहे. आपल्यामध्ये संतांमध्ये फार मोठा फरक आहे. संतांचं सांगणं, संतांचं प्रेम, संतांची दया. दया करणे जे पुत्राशी ते जे कारंजले गांजले हे बाबा, संताचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा. संताच्या विरोधी तर संताचं ऐकलं तर भलं होईल. आपण जर शिवडेकर आलेली पाहुणे मंडळी जर संताचं नाही ऐकलं तर पुढे धोका आहे. ऐकूया काय धोका आहे संतांच्या भाषेत. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही हे
भूषण महाराजांकरता टाळकरी मंडळीकरता आदरणीय वैकुंठवासी दत्तात्रय शिवराम चव्हाणके इहलोकाची यात्रा संपवून आदरणीय दादांना खरं तर जाण्याचं वय नव्हतं, वय 45 आहे. अजिंक्य दादा आणि सार्थक दादा ही फार छोटी छोटी लेकरं आहे. यशोदा नावाची आई आहे, योगिता नावाची पत्नी. पण आलेलं संकट भगवंताच्या चरणी विनंती करूया, ते संकट पेलवण्याची सामर्थ्य भगवान या परिवाराला द्यावं आणि आदरणीय दत्तात्रय दादांच्या जीवास चिरशांती लाभो अशी परमेश्वराकडे विनंती करूया. आलेल्या भाविकांना विनंती आहे, आदरणीय आमचे अनिल भाऊ असतील, भाऊसाहेब भाऊ असतील, या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा सर्व आलेल्या मायबापाला दंडवत करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर